सार्थ एकनाथी भागवत अध्याय 4 भाग 1. हे ओंकार रूप कल्याणाच्या कल्याणा, श्री गुरु तुला नमस्कार असो. नमस्कार केल्याने जीवाचे जीवत्व म्हणजे जीवाभावही उर्वित नाही. तेथे देहभावाचा रिघाव कुठून होईल. जीवाचा जीव घेऊन व देहाचा देवपणा मोडून आणखी वरती सेवा करून घेतोस, तेव्हा हे देवा, ही तुमची करामत किती अत्युत्ती आहे बरे. शंखासुराचा जीव घेऊन त्याचे शरीरही आता वागवितोस, तोच तू आज माझ्यामध्ये शिरून माझ्या शरीरालाही वागवित आहेस. शंखातून मधुर आवाज निघतो, तो वाजवणाऱ्या कौशल्याने तद्वत मी जे जे बोलतो ते भाषण तुमच्यामुळे शोधून जाते. आता माझे शरीर हे चलनवलन पावते, ते तुझ्याच अंगसंगाने. माझ्याकडून होणारी सारी कर्मे तुझ्याच बळाने होतात. माझ्या देहाचे जे मीपण आहे ते तूच स्वतः झाला आहेस देवा. तुझ्याच प्राणाने माझाही प्राण चालत आहे. नेत्र जे जे काही पाहतात ते तुझ्याच ज्ञानशक्तीने, किंवा कान जे जे ऐकतात ते खरोखर तुझेच अवधान. जीवा जे काही चाखते ते तुझ्याच स्वादरूपी मुखाने. बुद्धी जानपणाने तुष्ट होते ते ज्ञानदातेपणही तुझेच होय. मन हे मनोधर्माने अत्यंत चपल आहे, तीही तुझ्याच अंगची शक्ती. विवेकाला अत्यंत उज्ज्वल विवेक तुझ्यापासून होतो. वाणी जे जे काही बोलते ते वक्तृत्व तुझ्याच शब्दांनी आलेले. बोध ज्या प्रबोधाच्या योगाने मनामध्ये ठसतो तो प्रबोध तुझ्याच अनुग्रहाने होतो. तुझ्याच आनंदाने जागृती जागते. तुझ्याचमुळे स्वप्न स्वप्नाला पाहते. सुपुष्टी ज्या सुखावते ती तुझ्याच पूर्ण सुखाने. मी जे जे विषय भोगतो ते भोगते पण तुझ्याच अंगी आहे. तूच आपल्याबरोबर घेऊन मला मीपणाने जगामध्ये वागवितोस. मला कळसूत्री बाहुले करून तू सूत्रधार झाला आहेस आणि पाहिजे तसे सूत्र हलवून तूच माझ्याकडून विचित्र कर्मे करवितोस. अशा जगचालका सिद्धधना श्री जनार्दना, कृपाळा जगज्जीवना, तुझ्याच सत्तेने तुझ्या श्रीचरणाला मी नमस्कार करतो. याप्रमाणे तूच माझ्यामध्ये चालक आहेस, म्हणून चालक या नात्याने ग्रंथही तूच करवितोस. तेव्हा एक कवित्व करता आहे असे समजणे म्हणजे खरोखरच जडबुद्धी होय. हा एका जनार्दनी नाशी एकरूप झालेला आहे की जनार्दन एकनाथाशी ऐक्य पावला आहे, तर भिन्न भिन्न नामांनी ही भूषणे धारण करून एकपणाने तूच मिरवतोस. ज्याप्रमाणे सोन्याचा दागिना म्हणावा की दागिन्यात सोने पूर्ण आहे म्हणावे, त्याप्रमाणे एका आणि जनार्दन एकपणाने तू जनार्दनच आहे. अशी विनंती ऐकून सद्गुरू प्रसन्न झाले आणि आनंदाने म्हणाले की येथे या निरूपणामध्ये निरनिराळ्या कल्पना करण्याची तुला आवश्यकता नाही. कारण जेव्हा कापराला ज्योत लागते तेव्हाच त्याचा कापूरपणा संपतो. त्याप्रमाणे सदिच्छाला सद्गुरू भेटला की त्याच्यातील भेदभाव तत्काळ फिटून जातो. ज्या बोधाच्या योगे भिन्नभाव नाहीसा होतो तो आत्मबोध श्री भागवतामध्ये भरलेला आहे. इतिहासातील संवाद रूपाने तो श्री नारदांनी वसुदेवाला सांगितलेला आहे. त्या इतिहासाचा अर्थ ऐकला असता अंतरात परमार्थ प्रकट होतो. तो श्रोत्यांनी ऐकला असता श्रोत्यांच्या हृदयामध्ये निरंतर स्वानंदाचा बोध होतो, म्हणजे अनुभव उदित होतो. संत श्रोत्यांना समुदाय म्हणून लागला. काय हो हे नवल, सद्गुरूच्या स्तवनामध्ये तू ब्रह्मभाव अगदी अभेद्यत्वाने सुंदरपणे साधलास. ही सद्गुरूची विनवणी की ब्रह्मसुखाची खाणी. तुझे प्रेमळ बोल ऐकून सज्जनांनी चित्तवृत्ती अगदी रंगून गेली. मराठी भाषेतील शब्दांनी सुद्धा तू परमार्थाची खाणच उघडी करून सोडलीस. हे शब्द नव्हेत तर परीस आहेत. ते कानावर पडतात जीव कसा पालटून जातो. याप्रमाणे श्री भागवतामध्ये अनुपम व अगाध स्थिती आहे खरी. तर आता अर्थज्ञानानुसार त्या कथेची नीट रीतीने संगती लाव पाहू. हे संतांचे भाषण श्रवण करून त्याचे चरण शिरावर धरून मी पुढील कथानरूप करतो. ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे.
तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी तांत्रिक भक्ती निरूपण करताना आवडेल त्या मूर्तीला भजावे असे सांगितले. त्यावरून राजाला प्रश्न सुचला की त्रिभुवनामध्ये देव एकच आहे, पण त्याच्या अवतारमूर्ती किती आहेत, त्याची जन्मकर्मे व त्याचे अनेक प्रकार कसे झाले, असा प्रश्न राजाने विचारला. आधीच मुनीश्वराचे ज्ञान अगाध, त्यावर रसाळ प्रतिपादनाची शैली, त्यामुळे राजाचे मन अगदी तल्लीन होऊन गेले. म्हणून तो प्रश्न विचारू लागला. तो म्हणाला, हरी जो देवादिदेव, तो स्वलीलेने म्हणजे स्वेच्छेने जन्म कसे घेतो, स्वेच्छेने कोणकोणती कर्मे करतो, ती अगाध थोरवी मला सांगावी. देवाला जन्म नाही असे म्हणतात, तेथे कर्म कसले विचारतोस. देवाला रूप नाही आणि नामही नाही, त्याला जन्म नाही आणि कर्म नाही. तो अजन्म आहे तर जन्मधारण करतो, तो अकर्म आहे पण कर्मे करतो, तो विदेयी आहे पण देहधारी होऊन संसारामध्ये स्वधर्माचे पालन करतो. तरी त्याच्या अवताराची स्थिती कशी, जन्म कोणते, व्यक्ती कसल्या, अवतार किती, मूर्ती किती, हे स्वामी मला आपण कृपा करून सांगावे. जे मागे होऊन गेले व पुढे होणार आहे आणि हल्ली आहेत, ते सारे अवतार इत्थंभूत सांगावे. हरीचे चरित्र व त्याचे अवतार गुण प्रतिपादन करावयाचा जनक राजाचा प्रश्न ऐकून त्याचे उत्तर द्रुमिल आनंदाने सांगू लागला. ज्याच्या लीलेची शक्ती अपरिमित आहे, अशा अनंत शक्ती ज्याच्या नखात राहतात व म्हणूनच ज्याला अनंत म्हणतात, त्याचे सर्व गुण कोणाला मोजवणार. त्या अनंताच्या गुणस्मृतीची गणना करू म्हणेल तो मंदबुद्धी समजावा. कारण ज्याप्रमाणे आकाशाच्या विस्ताराचे माप अमुकच म्हणून मुंगीला करवत नाही, किंवा समुद्रातील सारे पाणी जसे मिठाला मोजता येत नाही, त्याप्रमाणे अनंताचे गुण आपल्या बुद्धीने कोण आकलन करील. हे नृपवर्या, पर्जनाच्या धारासुद्धा मोजता येतील, पृथ्वीच्या साऱ्या दुर्वांचे अंकुरसुद्धा खुशाल मोजून दाखवता येतील. पण हे राजा, वारा जोराने धावतो पण त्याचा वेगसुद्धा गणिताने काढता येईल. डोळ्यांची उघड झाप दिवसातून किती धावते हा हिशोबही करता येईल. पृथ्वीच्या परमाणूंची सुद्धा कालांतराने गणना होईल. परंतु भगवंतांच्या गुणाचे गणित वेदांना सुद्धा होत नाही, हे लक्षात ठेव. भगवंताचे एक नाम घेतानाच वेद मुके झाले. त्याच्या साऱ्या गुणांची गणना करताना शेषाची जीभ दुभंग झाली. त्या अनंत गुण येथे मोजू शकणार कोण. तथापि त्याच्या अवतारांचे काहीसे लक्षण मी संक्षेपाने सांगेल. प्रथमतः द्रुमिल मुनी हा अवतारांमधील पुरुषावतारांची कथा सांगू लागला. तो म्हणाला, महाराजा लक्ष देऊन ऐक. श्रीनारायणाने आत्मशक्तीच्या योगे भूताकृतीने पंचमहाभूते यथाप्रमाण उत्पन्न करून ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली. ब्रह्मांडालाच विराजपूर असे नाव आहे. त्यात देवोत्तमाने लीलेने प्रवेश केला, म्हणून तो पुरुषोत्तम आपल्याच अंशामुळे पुरुष हे नाव पावला. त्याच्याच अंशे करून प्रकृतीने प्रजा उत्पन्न केली, म्हणूनच त्याला पुरुष हे उक्त नाव पडले. तो अकर्तात्मयोग युक्तीने जगाला शक्तीने चेतवितो. त्याच्याच योगाने जगाला जगत्वाची स्फूर्ती होते. त्याची गुणकर्ती आता 2 श्लोकामध्ये सांगू. त्रैलोक्य म्हणून जे काही आहे तेच त्याचे शरीर होय. त्याच्या योगानेच प्राणी जेथल्या तेथे वावरतात. ब्रह्मदेवादिक देहधारी यांच्या ज्ञानेंद्रियांची व कर्मेंद्रियांची थोरवी त्याच्याच म्हणजे त्या आदिपुरुषाच्याच इंद्रियांच्या योगाने आहे. त्याच्याच इंद्रिय शक्तीने सर्व देहधाऱ्यांची इंद्रिये आपापल्या व्यापारात वागत असतात. तो जगाच्या नेत्राचे नेत्र, तोच जगाच्या घ्राणाचे घ्राण, तोच जगाच्या कानाचे कान व तोच जिव्हेचीही जिव्हा आहे. तोच जगाच्या हाताचे हात, जगाच्या पायात त्याचेच पाय, खरोखर जगाच्या वाणीचीही वाणी तोच. अशा प्रकारे उभय इंद्रियांमध्ये त्याचीच इंद्रिये आहेत. जीवाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सुद्धा त्याच्याच ज्ञानाचे आहे. त्याला ज्ञान देणारा दुसरा कोणी नाही. तो स्वभावताच ज्ञानघन आहे. त्याच्या प्राणाने जगाचा प्राण चालतो. जगाला बल, तेज व क्रियाशक्ती ही सारी त्याच्यामुळेच. रजसत्वमादी गुणांची युक्ती होऊन उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा मूळचा अधिकर्ता भगवंत तोच खरोखर पुरुषावतार होय असे तू जाण. हे राजा, सत्वादी त्रिगुणावस्थेने तोच उत्पत्ती स्थिती
लयाचा करता होतो आणि त्याची गुणावतार कथाही तुला सांगतो, ऐक. तोच आदी कल्पांमध्ये सृष्टीप्ततीच्या वेळी रजोगुणांचे रजशक्ती धरून शतघृती झाला. त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या रूपाने राजशक्तीने सृष्टी निर्माण केली आणि स्वधर्मस्थितीचे ते सृष्टीचे प्रतिपालन करण्यासाठी सद्गुणाचे तोच श्री विष्णू झाला. तो द्विजधर्माचा प्रतिपाळ करणारा यज्ञ भोक्ता श्री विष्णू धर्माचा ऱ्हास झालेला पाहताच अनेक अवतार धारण करून जगात प्रकट होतो. तो सृष्टीच्या अंतकाळाच्या वेळी तमोगुणाने म्हणजे तामस शक्तीने आपणच रुद्रमूर्ती होऊन कल्पाती सर्वांचे निर्दळन करतो. जो शेताची पेरणी करतो, तोच राखतो, देखरेख करतो, सांभाळतो आणि ते वाळल्यावर कापून तोच त्या सर्वांची मळणी करतो. याप्रमाणे उत्पत्तीकाळी ब्रह्मदेव, तोच स्थितीकाली विष्णू, तोच आणि प्रलयकाळी तोच पुरुषोत्तमाला रुद्र असे नाव प्राप्त होते. याकरता श्रुतिशास्त्रामध्ये तोच अधिकर्ता असे निश्चयपूर्वक सांगितले आहे. दक्ष, कश्यप इत्यादिकांना कर्तव्यक्षमता आली ती ह्याच्याच सामर्थ्याने. याप्रमाणे विचार करता असा हाच एक होय. याच्याशिवाय इतरांना अनुरेणू एवढीही कर्तव्यता शक्य नाही. तो सृष्टीच्या पूर्वी स्वयंभू असतो. ज्याच्या योगानेच उत्पत्ती, स्थिती, प्रलय भासतात. तोच आदिकर्ता सहज असून तोच आपल्या अंशाने पुरुषावतार होतो. हे राजा, तोच नारायण नामाने अवतरला. त्याचे चरित्र अत्यंत अद्भुत व अलौकिक असून अत्यंत पवित्र व पुण्यकारक आहे. हे आता सांगतो, श्रवण कर. जो त्रिभुवनामध्ये निज अजन्मा पण योनीमध्ये जन्म घेता झाला, त्याच धर्म नामक ऋषींची धर्मपत्नी जी मूर्ती नावाची दक्षकन्या, तिला आपली जननी केली. त्या मूर्ती मातेच्या उदरी नरनारायणांचा अवतार झाला. ते दोघे स्वरूपतः एक पण दोन रूपांनी धर्माच्या घरी अवतीर्ण झाले. हे राजा, त्याने नारदादिकांना निष्कर्म लक्षण निरूपण करून आपण स्वतःही ते आचरण करून दाखवले. ती कथा ऐक. हा नारायण कोणत्या देशातील असे म्हणशील तर तो बदरिकाश्रमात राहणारा असे समज. नारद सनकादिक ऋषी अद्यापही त्याच्या सेवेला राहिलेले आहेत. त्याला स्वस्वरूपाचे प्रत्यक्ष लक्ष अथवा भान सहजासहजी असते. म्हणून त्या स्वरूपनिष्ठेचा पक्ष म्हणजे अलक्षाचे लक्ष तो साधकाला उपदेशित असतो. त्या स्वरूपाचा बोध आपणास स्पष्टपणे व्हावा म्हणून अद्यापही त्याच्याबरोबर ऋषींचे समुदाय नित्य संवाद करीत असतात. जे स्वरूप लोकांना लक्षिता येत नाही ते स्वरूप तो भाषणाने विशद करून सांगतो आणि अनुग्रह करून तत्काल अनुभवास आणून देतो. ज्ञाते ऋषीवर पुष्कळ होते, पण त्यांच्यामध्ये नारायण हा अवतारी होता. त्या अवतारामध्ये जे चरित्र घडले ते अत्यंत विचित्र होते. राजा, तुला ते सांगतो, ऐक. नारायणाचा प्रताप, निष्ठा व खडतर तप पाहून इंद्राला धाक पडला. तो मनात म्हणाला, हा माझा निष्पाप स्वर्ग सहज येईल. त्याचे दारुण तप पाहून त्याला वाटले गेले माझे स्वर्गस्थान गेले. असे म्हणून त्याने रागाने अप्सरांचा तांडा बरोबर देऊन कामाला त्याच्याकडे पाठवले. कामाबरोबर अप्सरा तर होत्याच, त्याशिवाय त्यांच्याबरोबर दुसरा वसंत आणि निरंतर तपस्व्यांना पुरा नागवून सोडणारा क्रोध हा साऱ्यांचा पुढे होता. तीर्थक्षेत्रात राहूनही अनुष्ठान केले तरी अंतःकरणामध्ये क्षमा उत्पन्न होत नाही. क्रोध येताच तो तपाचा नाश करून टाकतो. क्रोध हा तपस्वी लोकांचा पक्का वैरी आहे. तो तपस्व्यांना परोपरीने नागवितो. तोच नारायणावर स्वारी करण्याकरिता सर्वांच्या पुढे चालला. अशी ही पैज मारून चाललेली सर्व मंडळी बदरिकाश्रमास, जेथे नारायण तप करीत होता, तेथे आली आणि त्यांनी आपापला पराक्रम दाखवण्यास प्रारंभ केला. वसंताने वन शृंगारले तेव्हा कोकिळा कलरवाने गायन करू लागल्या. सुगंध आणि शीतल वायूंची झुळूक वाहू लागली व सर्व फुलातून परागाचा वर्षाव होऊ लागला. भ्रमराच्या गुंजारवाचे झणत्कार होऊ लागले. स्त्रिया शृंगारोत्पादक गायन गाऊ लागल्या. हावभाव व नेत्रकटाक्ष यांनी त्या कामविकार चितवू लागल्या. परंतु त्या कामिनीपासून नारायणाला कामबाधा मुळीच झाली नाही. क्रोधाचाही
पराक्रम चालला नाही, तेव्हा तोही पैज हरलो म्हणून मुकाट्याने चिमणीसारखे तोंड करून परत फिरला. मग मदनाने ठाण मांडून कामिनीचे कटाक्ष बाण त्याच्यावर सोडले, पण त्या तडाख्याने नारायण अणुभरही चढला नाही. शस्त्राने आकाशाला तोडावायला लागले तर आकाश जसेच्या तसे खुशाल असते, त्याप्रमाणे कामाने नारायणाला छळले तरी तो निजानंद तृप्तीमुळे निर्द्वंद म्हणजे निर्विकारच राहिला. अज्ञासर्प आपल्या सामर्थ्याच्या बळावर अग्नीचे तेज गिळावयास गेला तर चव घेतानाच तोंड जळावयाचे, त्याप्रमाणे नारायणाच्या दृष्टीने त्या स्त्रियांच्या कामकतेची गत झाली. नारायणाचा महिमा न जाणून कामाने धावून त्याच्यावर घाला घातला. तेव्हा आपल्या निंद्य धर्माने ही सारी पराक्रमी मंडळी लाजली. ते सारे पराजित होऊन खाली तोंड करून परत निघाले. तेव्हा नारायणाने त्यांची गती कुंठित झालेली पाहिली. नारायण हा इंद्रियांचा नियंता आहे हे न जाणून त्याला ते छळण्याकरता गेले होते, पण त्याच्या पुढून त्यांना परत फिरण्याचे सामर्थ्य राहिले नाही. आपल्याच्याने आता पुढेही जाववत नाही व मागेही येववत नाही हे पाहून ती सारी मंडळी अगदी गडबडून गेली. भीतीने त्यांच्या अंगावर थरपाक झाला व भयाने व्याकुळ होऊन गेली. हा नारायणाचाच प्रभाव असे समजून आता तो कोपून शाप देईल या धाकाने ती अगदी दीन होऊन भयाने लटालटा कापू लागली. ही त्यांची केविलवाणी स्थिती पाहून तो कृपेचा पुतळा कृपेने कळवळला. त्यांच्या चित्तात अणुमात्रही राग आला नाही, अशी विलक्षण त्या नारायणाची शांती होती. हा इंद्राने केलेला अपराध होता, तरी नारायणाला त्याचाही राग आला नाही. केवढीही अगाध शांती. कामादिकांचेही त्याला वैषम्य वाटले नाही. कामादिकांचा त्याला राग आला नाही व इंद्रालाही त्याने शाप दिला नाही. त्याच्या कृतीने नारायणाच्या ठिकाणी अणुमात्रही विकल्प उत्पन्न झाला नाही. अपकार करणारावर जो कोपतो तो कोपामुळे तत्काळ नागविला जातो, पण अपकार्यावर जो उपकार करतो तोच श्रेष्ठ परमार्थी होय. अपकार्यावर म्हणजे शत्रूवर उपकार करणे त्याचेच नाव परमशांती होय. त्या शांतीचे खरे स्वरूप नारायणाने प्रत्यक्ष आचरून लोकांना दाखविले. परमार्थाची मुख्य स्थिती म्हणजे हृदयात अतिशय शांती असली पाहिजे. त्या शांतीचे उत्कट स्वरूप प्रत्यक्ष आचरणानेच त्याने लोकांस दाखवून दिले. कामाधिक भिवून गेले होते. अप्सरागण साशंक झाला होता. त्यांना अभयदानाचे सुखी करून नारायण म्हणाला, अहो काम वसंताधिक स्वामी, तुम्ही कृपा करून आला आहात. तुमचे पाय लागल्यामुळे आमची आश्रमभूमी पवित्र झाली. तुम्ही सहज आला आहात तरी आम्ही अवश्य पूजन केले पाहिजे, हेच आमचे अनुष्ठान होय. याकरता आमचे काही बलिदान म्हणजे उपचार स्वीकारावे. अहो अप्सरांनो, देवस्त्रियांनो, तुम्ही अगदी निर्भय असा येथे आलेली तुम्ही सारी मला पूज्य आहात. आश्रमामध्ये अतिथी आला असता त्याची जे कोणी पूजा करीत नाही त्यांची पुण्यसंपत्ती लयास जाते आणि आश्रम स्थिती शून्य होते. याकरता तुम्ही पूजा घेतली नाही व काही उपचार ग्रहण न करताच निघून गेलात तर हा आश्रम शून्य होईल. याकरता कृपा करून पूजा ग्रहण करावी. आश्रमामध्ये अतिथी आला असता तो सर्वात सर्व परिपूज्यक असतो. आश्रमामध्ये अतिथीचे जे पूजा करतात त्या आश्रमाची कीर्ती शंकरही वर्णन करतात. व्याही रुसला म्हणजे त्याच्या पाया पडतात. त्याप्रमाणे अतिथी विन्मुख होऊ लागला असता त्याला वंदन करून जे आनंद देतात तेही स्वानंदाने सुखी होतात. व्याही रुसला असता फार झाले तर मुलीला माहेरी पाठवणार नाही, पण अतिथी रुसला असता पूर्वापार संपादन केलेल्या पुण्याच्या राशी एकदम क्षय पावतात. आश्रमामध्ये जे अतिथींची ब्रह्मात्म भावनेने पूजा करतात त्या आश्रमामध्ये वैकुंठात राहणारा वैकुंठपती नित्य वस्तीला येतो, असे नारायण त्यांना बोलला. परंतु ही माझी फार मोठी शांती आहे, अशा प्रकारचा गर्व त्या नारायणाच्या मनात शिवला नाही. राजा ऐक, अंगामध्ये परिपूर्ण शांती असूनही ज्याच्या ठिकाणी गर्व नाही तोच खरोखर देवादिदेव होय. देवांना व मनुष्यांना जो नित्य नाचवून सोडतो, ज्याच्या भयाने तपस्वी लोक तप सोडून देतात, त्या काम क्रोधांना अभय देऊन नारायणाने आपल्याजवळ ठेवून घेतले.
याप्रमाणे अभय देत नारायण आपल्या मुखाने त्यांना बोलला. त्यामुळे काम, क्रोध, वसंत व अप्सरा वगैरे मंडळींनी लज्जेने खाली मान घातली. नारायणाची निर्विकारी पूर्ण क्षमा पाहून हा कोणी ऋषी नसून साक्षात परमात्मा आहे हे वसंतादिकांना कळून चुकले आणि ते स्वतः त्याचाच महिमा वर्णन करू लागले. हे महाराजा चक्रवर्ती सार्वभौमा विदेहा ऐक. कामादी मंडळी अत्यंत भक्तिभावाने नारायणाची स्तुती करू लागली. जे सर्व काळ सर्वांना छळणारे त्यांनी जेव्हा नारायणाची परिपूर्ण शांती पाहिली तेव्हा त्या शांतीची क्रामक्रोध नारायणाकडे स्तुती करू लागले, जेणेकरून त्या नारायणाचा संतोष होईल, त्याच्या मनामध्ये पूर्ण कृपा उत्पन्न होईल. अशा रीतीने परमार्थ बुद्धीने त्यांनी स्तवन आरंभिले. ते म्हणाले, देवाधिदेवा तुझा जय जयकार असो. तुझ्यासारखी कामक्रोधरहित निर्विकार स्थिती देव मानवामध्ये पाहू गेले असता कोणातही आढळत नाही. माझ्या कामाचा लाडक्याबरोबर ब्रह्मदेवाचा सुद्धा कन्येला धरावयास गेला आणि पाराशराने काय केले तर दिवसाढवळ्याच दुर्गंधेचा उपभोग घेतला. योगी ज्याला शिरसावंदन करतात तो तपस्व्यांमध्ये धुरीण तो शंकरसुद्धा मोहिनीच्या पाठी लागला तेव्हा त्याची लंगोटी फिटून वीर्यस्खलन झाले. विषय ग्लानीने विष्णूही वृंदेच्या स्मशानामध्ये धरणे घेऊन बसला. अहिल्याच्या कथा तर वेदांमध्ये आणि पुराणांमध्येही प्रसिद्ध आहे. नारद माझे म्हणणे ऐकेना, पण त्याला 60 पुत्रे झाले. माझा लाडका सहन करील असा समर्थ जगामध्ये कोणीच नाही. ब्रह्मचार्यातला राजा मारुती ब्रह्मचर्याची मोठी पैज मिरवणारा, पण त्याच्यापासून संग केल्याशिवाय मकरध्वजाला मी जन्मास घातले. चंद्राला मी कलंकयुक्त केला. इंद्राच्या अंगाला भगे पाडली व शंकराचा लाडका मुलगा कार्तिक स्वामी नेऊन गुहेत कोंडून ठेवला. माझा मदनाचा घाला देवा दानवांनाही सहन होत नाही, मग मानवाची तो सहन करण्याची काय प्राज्ञा. मला शंकराने जाळले, त्यालाही मी मदनाने वेडापिसा करून सोडला. परंतु तुझ्यासारखे आश्चर्यकारक धैर्य त्रिभुवनात पाहायला गेले तर सापडणार नाही. तू माझ्यासारख्या प्रभावशाली मदनाला पराभूत केलेस. शांतीचे कल्याण उदयास आले. हे एवढे यश एक तूच संपादन केलेस. आपल्या शांतीने आपल्या स्वभावाला जिंकलेस. मला कामाला जिंकून क्रोधाचाही गर्व जिरविलास. वासनेचा डौलही कायमचा घालविलास. हे नारायणा, इतर केवढीही मोठी तपस्वी झाले तरी त्यांना ही तुझी निष्ठा म्हणजे आत्मस्थिती कधीही साधावयाची नाही. तुझा स्वानुभव तू जगजाहीर करून शांतीचा मोठा सुकाळ करून सोडलास. पूर्वी अनेक तपस्व्यांचे वर्णन केलेले आढळते की त्यांनी कामक्रोधाला जिंकले म्हणून, पण तशांना सुद्धा आम्ही पूर्णपणे छळले. तेही अगदी उघडपणे सांगतो ऐक. कपिलासारखा महान तेजोराशी त्यालाही क्रोधाने छळले. सगराला शाप देताना तोही क्रोधाच्या स्वाधीन झाला. नारदालाही कोप येऊन त्याने नलकबुराला वृक्ष करून सोडले. गौतमाने तर क्रोधाने अहिल्येला वनवासी शिळा करून सोडली. जो सर्वथा लोकांची विघ्ने दूर करतो त्या विघ्नेशालाही क्रोधाने छळले. तेव्हा रागाला पेटून त्याने चंद्राला तात्काळ शाप दिला. दुर्वासालाही क्रोध आला व त्याने अमरीशाला शाप दिला आणि देव गर्भवासाला आणला. असे क्रोधाने मोठमोठ्या ऋषींनाही छळले. जे प्रतिसृष्टी करू शकतात ते सुद्धा कामक्रोधाच्या सपाट्यात सापडतात. इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली ही क्रोधाची ख्याती पुराणामध्ये प्रसिद्ध आहेच. इतरांची गोष्ट कशाला. क्रोधाने शंकरालाही छळले. त्याने यज्ञदीक्षा घेऊन बसलेल्या दक्षद्विजाच्या वीरभद्राकडून शिरच्छेद करविला. जे मी काम स्वतः राहतो तेथे क्रोधही हळूहळू येतोच. पण हे नारायणा, आपण हे काम आणि क्रोध असून नसल्यासारखे केलेत. हे तुझे सामर्थ्य अत्यंत आश्चर्यकारक आहे. एवढे धैर्य इतरांना नाही, म्हणूनच मोठमोठे ऋषीही तुझे चरण सेवन करतात. हे देवाधिदेवा, शांतीच्या इच्छेने जे तुझी नित्यसेवा करतात ते तुझ्या नामस्मरणानेच कामक्रोधादिकांच्या स्वभावाला सहज जिंकतात. जेथे सन्मानाने काम म्हणजे इच्छा पूर्ण होते तेथे आनंदाने अनुग्रह करावयाचा, पण सन्मान पुरस्सर काम केले असता तृप्त होत
नाही. जेथे क्रोधाने लाल होऊन शाप द्यावयाचा, याप्रमाणे शापानुग्रह करण्याविषयी समर्य असणारे पुरुष सदा सर्वदा कामक्रोधयुक्त असतात. पण तुझ्या थोरपणाला उचित असे तूच केलेस, हे मोठे कौतुक आहे. आपल्या शांतीने व स्वरूपनिष्ठेने कामक्रोधांना अंकित करून सोडलेस. बरे, इतकेही करून आपणास कसलाही गर्व नाही, अशी अहंताही पण तुला नाही. छळ करणाऱ्यांना हलकेपणा द्यावा किंवा त्यांची उपेक्षा करावी असेही तू करत नाहीस. लोक पृथ्वीला नांगरून दुःख देतात, पण ती धान्य पिकवून देऊन त्यांना सुखी करते. त्याप्रमाणे अपकार करणाऱ्यांवर जो उपकार करतो तो मोक्षाच्या शिरावरील मुकुट होय. हे कृपामूर्ते, तुझ्यामध्ये निर्विकार शांती वसणे हे काही नवल नव्हे. तुझ्या स्वरूपाची खरी खरी स्थिती निश्चय करून आम्हाला आजच कळली. तू निर्गुण, निरूपण, मायातील पूर्ण ब्रह्म आहेस. सहज जरी तुझे नामस्मरण केले तरी सकामालाही काम स्पर्शू शकणार नाही. जो सदा सर्व काळ तुझे नामस्मरण करतो त्याला मी कामच निष्माण करून सोडतो आणि क्रोधच क्रोधाचे शमन करतो. मोह असतो तोच परमबोध होऊन राहतो. जो निज शांतीच्या योगे धीरवीर होऊन परमानंदातच निरंतर तृप्त असतात, अशा मुक्तजनांच्या असंख्य पंक्ती येऊन तुझ्या पायाला लागतात. तुला नमस्कार करणाऱ्यांकरता महासिद्धांचा समुदाय पुढे सरसावतो, पण त्यांना वाव मिळत नाही. असा तू परात्पर गुरु परमात्मा आहेस. तुझ्या सेवकांकडे विघ्न जाऊ लागले असता ते हीन दीन होते, मग तुझ्यासमोर ते कोणत्या बळावर येणार? हे नारायणा, तपस्वी लोकांचे विघ्न करावीत, त्यांना उपद्रव द्यावा आणि त्यांच्या तापात खंड पडावा, हा आमचा स्वभावच आहे. यात काही आश्चर्य नाही. मात्र हृदयातील काम झाकून ठेवून बाहेरून जपतप भक्तीचा डौल दाखवणारे हे महाठग असतात. त्यांच्यावरच विघ्नांचा जोर चालतो. मी आमची विघ्न करण्याची शक्ती तुझ्या खऱ्या भक्तांपुढे चालत नाही, कारण तू भक्ताभिमानी भक्तांचा रक्षण करता असल्यामुळे तेथे विघ्नांची गती नेहमी मागे फिरते. माझ्या भक्तांना विघ्ने कशाची असे म्हणशील तर देवादिदेवा, त्याचाही अभिप्राय तुला यापाशी सांगतो, ऐक. आत्मपदप्राप्ती व्हावी म्हणून स्वर्गभोगांवर लाथ करून जे निरंतर निष्काम बुद्धीने तुझे भजन करतात त्यांच्यावर देव नाना प्रकारची विघ्ने घालीत असतात. आमचे उल्लंघन करून ते अडळ पदाला पोहोचवतात असे म्हणून देवेंद्रादिक त्यांच्यावरती अनेक प्रकारची विघ्ने आणतात. आम्हाला बळी म्हणजे हविर्भार्ग न देता हे पूर्ण पदाला पोहोचू पाहतात. या रागाने इंद्रादी देव त्यांच्याकडे अनेक प्रकारची विघ्ने पाठवतात, म्हणून त्यांच्या भजनामध्ये विघ्ने लागलीच खंड पडायला धावतात. परंतु त्या विघ्नांनी त्यांचे काही वाकडे होत नाही, कारण तू ऋषिकेशी त्यांचे संरक्षण करणारा असतोस. सकाम कल्पना सोडून जे तुझ्या चरणी रममान होतात त्यांचे तू नारायण अष्टप्रहर संरक्षण करीत असतोच. भक्तजन विघ्नांनी कासावीस होऊन हे भगवन धाव धाव असे म्हणतात, तेव्हा तू त्या धावण्याला धावतोस. नारायणा, तू कधीही निष्ठुर होत नाहीस. भक्तांपाशी विघ्न येण्याच्या पूर्वीच तू त्यांच्या चारही बाजूंनी रात्रंदिवस संरक्षण करण्यासाठी तत्पर राहतोस. विघ्ने कोपाने छळावयास धावते तो त्या विघ्नामध्येच तुझे स्वरूप प्रकट होते. त्यामुळे भक्तांना विघ्नप्रताप यत्किंचितही बांधू शकत नाही. कामाने हरिभक्तांना छळावयाला जावे तो कामाच्या हृदयामध्ये सुद्धा श्रीहरीचेच वास्तव्य त्यांना दिसते. तेव्हा विघ्न असते तेच त्यांच्या निर्विघ्न होऊन बसते. तात्पर्य, भक्तांना स्वप्नातही विघ्नाचे भय नसते. विघ्न विरोध उत्पन्न करतो तो विरोधाच्या आत बाहेर श्रीहरीच असल्यामुळे विरोध तोच निज भक्तांचा महाबोध व स्वानंदाचा कंद होतो. ज्यांना तुझ्या चरणावरती भावार्थ असतो त्यांना विघ्नामध्येच परमार्थ प्रकट होतो. याप्रमाणे भावबळामुळे तू सर्व समर्थ प्रभू आपल्या भक्तांना निरंतर साह्य करणारा होतोस. याप्रमाणे सर्व समर्थ असा तू संरक्षण करता असल्यामुळे भक्त सर्व विघ्नांना जिंकून इंद्रपदाच्या माथ्यावर पाय देऊन तुझ्या कृपेने परमार्थ पदाला पोहोचतात. देव ज्याला संरक्षण करणारा असतो त्यालासुद्धा जर विघ्ने छळावायला धावतात तर मग
गरीब सकाम लोकांची काय कथा असे म्हणशील तर हे जनक राजा तेही सांगतो ऐक. विषयाची कामना मनामध्ये धरून इंद्रादी देवांना बलिदान द्यावे म्हणून जे यज्ञ यागादिकांच्या नादी लागतात त्यांना देव विघ्न करीत नाही. इंद्र यादिकांना राजा आहे आणि सकाम यज्ञ करणारे देवांच्या प्रजा आहेत. त्या त्यांना उत्तमोत्तम यज्ञभाग अर्पण करतात. त्या बळीपूजा त्यांना मिळाल्या म्हणजे ते त्यांना विघ्न करीत नाही. पण कामाधिक त्यांची विटंबना करीत असतील असे म्हणशील तर तो सांगतो की आम्हाला तसे करण्याचे कारणच पडत नाही. कारण निष्कामपणाला जे कधी शिवतच नाहीत ते कामाला सहज वश होऊनच असतात. कारण ते नेहमी सकाम कर्मेच करतात. आता जे मला कामाला वश होतात ते आपली तपश्चर्या खर्च करून भोग तरी भोगतात. पण हे कोणी क्रोधाच्या तडाख्यामध्ये सापडतात ते फुकटच्या फाकट तपाला मुकतात.